पुण्यात महापौर उपमहापौर निवडणुकीमध्ये ट्विस्ट। राष्ट्रवादी देखील महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज भरणार। महापौर पदासाठी शीतल सावंत तर उपमहापौर पदासाठी दत्ता बहिरट आपला अर्ज दाखल करणार। पुण्यात उपमहापौर पदावरून आरपीआय मध्ये नाराजी। परशुराम वाडेकर यांना संधी दिल्याने आरपीआय मधील पदाधिकाऱ्यांची नाराजी। मराठी एकीकरण समितीचे आंदोलन राजकीय प्रेरित। आंदोलनाला जास्त महत्त्व देण्याचं कारण नाही। आमदार नरेंद्र मेहतांची टीका। मुंबईत भाजपच्या महापौर पद निवडीच्या हालचाली सुरू। 48 तासांमध्ये भाजपचा महापौर पदाचा चेहरा निश्चित होणार। राजश्री शिरवडकर शीतल गंभीर यांची नावे आघाडीवर, सूत्रांची माहिती। मुंबई महापालिकेमधील महापौर दालनाच्या रंगरंगोटीचं काम सुरू। लवकरच मुंबईचा महापौर याच दालनामध्ये विराजमान होणार। महापौर निवडीआधी दालनाची तयारी सुरू। मीरा भाईंदर महापौरपदी डिंपल मेहता विराजमान। मतदान प्रक्रियेमध्ये डिंपल मेहता यांना 79 मतं। पुण्यात काँग्रेसकडून महापौर आणि उपमहापौर पदासाठी नावे निश्चित। महापौर पदासाठी अश्विनी लांडगे यांचा अर्ज भरणार तर उपमहापौर पदासाठी साहिल केदारींचा अर्ज भरणार। बीडच्या माजलगावमध्ये नगरपरिषदेमध्ये गट नेतृत्व बदलावर हरकत। 5 फेब्रुवारीला बीडमध्ये होणार सुनावणी। सुनावणीनंतर काय निर्णय होतो याकडे सर्वांचं लक्ष। मुंबईचं महापौर पद महिलांसाठी आरक्षित तर उपमहापौर पदही महिलाच बसणार, सूत्रांची माहिती। 11 फेब्रुवारीला मिळणार नवा महापौर। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दशकर्म विधी होणार नाही। अस्थि विसर्जनाच्या दिवशीच सर्व विधी पार पाडले, आता कुठलाही विधी होणार नाही। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी केलं स्पष्ट। अमरावतीमध्ये अजितदादांच्या अस्थीचं गुरुकुंज आश्रमातील कुंडामध्ये विसर्जन। नागरिकांनी दर्शन घेतल्यानंतर आश्रमामध्ये विधिवत पूजा आणि प्रार्थना करत अस्थींचं दर्शन घेतलं। अजित पवार यांच्या अस्थिकलश जळगावमध्ये दाखल। पदाधिकाऱ्यांनी घेतले अजित पवारांच्या अस्थिकलशाचे दर्शन। सायंकाळी अमळनेर तालुक्यातील निम्न तापी प्रकल्प पाडळसरे धरणामध्ये अस्थिकलशाचं विसर्जन केलं जाणार। नागपूर पक्ष कार्यालयामध्ये अजित पवारांचा अस्थिकलश। कार्यकर्ते नेत्यांनी घेतलं अस्थींचं दर्शन। अजित पवारांच्या अपघाताची चौकशी व्हावी, अनिल देशमुखांची प्रतिक्रिया। सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी पार्थ पवार राज्यसभेवर जाणार असल्याची चर्चा। पार्थ पवार यांचं नाव जवळपास निश्चित, सूत्रांची माहिती। रोहित पवारांना सुप्रीम कोर्टाचा मोठा झटका। एमसीएच्या सदस्य नोंदणीवर कोर्टानं घेतला तीव्र आक्षेप। बेकायदेशीर कामं करता केस मागे घेता की डिसमिस करू, सुप्रीम कोर्टानं रोहित पवारांना खडे बोल सुनावले। अजित पवार यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या लाडकी बहीण योजनेला अजित पवारांचं नाव द्यावं, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकर यांची मागणी। जेव्हा राजकीय अपघात होतो त्या प्रत्येक वेळेस नातेवाईक आणि विरोधकांना संशय येतोच, मात्र चौकशी अहवाल समोर येईल तेव्हा सर्व सत्य समोर येईल, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य। 12 जिल्हा परिषदेमध्ये महायुतीचाच अध्यक्ष होणार मंत्री चंद्रकांत पाटील यांना विश्वास। भाजप हा क्रमांक 1चा पक्ष राहील, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य। पुण्यातील मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणी दोषारोपपत्रामध्ये केवळ शीतल तेजपानीचा आरोपी म्हणून उल्लेख। पार्थ पवार, दिग्विजय पाटील यांचा उल्लेख नाही। पार्थ पवारांवर कारवाई झाली नाही तर कोर्टामध्ये जाणार, दमानी यांचं वक्तव्य। छत्रपती संभाजीनगरमध्ये महापौर पदासाठी भाजपचा एका खास संस्थेकडून सर्वे। प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण इच्छुकांशी चर्चा करणार। 5 किंवा 6 फेब्रुवारीपर्यंत नावं अंतिम होण्याची शक्यता। गडचिरोलीमध्ये नगरसेवकाचे जात प्रमाणपत्र बोगस। नगरसेवक राहुल सतवानी यांनी खोटी वंशावळ सादर करत दिशाभूल केली। राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची पुराव्यांसह तक्रार। जय पवारांचा दादांसोबतचा फोटो स्टेटसवर। ही वेळ थांबली असती तर मी जय पवार यांचं भावनिक कॅप्शन। अजित पवारांच्या विमान अपघाताचा सीआयडी तपास करणार तर सीआयडीनं अपघात घटनास्थळावर दिलेली भेटीचे फुटेज फक्त लोकशाही मराठीवर। धाराशिवमध्ये पक्षाचा आदेश म्हणून मी मुलाला उमेदवारी दिली नाही, बसवराज पाटलांनी पुन्हा एकदा केलं स्पष्ट। दोन्ही राष्ट्रवादीच विलिनीकरण होणार नाही, राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवारच राहणार, खात्रीलायक, सूत्रांची माहिती। नाशिकमध्ये राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी सीमा ठाकरेंची निवड। हेमलता पाटील यांच्या गैरहजेरीमध्ये झाली गटनोंदणी। अजित पवारांनी मला गटनेतेपदाचा शब्द दिला होता, हेमलता पाटील यांचा दावा। राऊतांना रात्री स्वप्न पडतं, उद्या काय बोलायचं, राऊत जाणीवपूर्वक शंका निर्माण करतात। प्रताप सरनाईक यांचा राऊतांवर जोरदार हल्लाबोल। मुंबईच्या प्रचारामध्ये मालकमंत्री आला होता, गणेश नाईक यांची शंभूराज देसाईंवर टीका। मी परवानगी देतो, माझा टांगा पलटी करून दाखव, गणेश नाईकांचा शंभूराज देसाईंना आव्हान।
सातारा आणि सोलापूरच्या पालकमंत्र्यांमध्ये निधीवरून जुंपली. मीही मंत्री असून सोलापूरला निधी दिला म्हणू शकतो. जयकुमार गोरेंच्या टीकेला शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर. अपघाताची निष्पक्ष चौकशी व्हावी. अपघातातील 6वा व्यक्ती कोण होती? विनायक राऊतांकडून अजित पवारांच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी. सांगली अपघातातील जखमींची चंद्रकांत पाटलांनी केली विचारपूस. रुग्णालयामध्ये भेट घेत केली विचारपूस. हलगर्जीपणा करू नका, रुग्णालय प्रशासनाला सूचना. सांगलीमध्ये अपघातामध्ये 16 जण गंभीर जखमी. जखमींमध्ये 4 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश. 9 फेब्रुवारीला पुणे महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा. लक्ष्मी आणि सोनाली अंदेकरला तुरुंगातून आणलं जाणार. महापौर आणि उपमहापौर निवडीसाठी तुरुंगातून आणणार. धाराशिवच्या भूममध्ये जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना समोरासमोर. शिवसेनेचे तानाजी सावंत विरुद्ध भाजप असा थेट संघर्ष. तानाजी सावंतांना भाजपनं आव्हान दिल्यानं महायुतीमध्ये तणावाचं वातावरण. नागपूर पालिकेच्या मुख्यालयावर काँग्रेसचा मोर्चा. अतिक्रमण विभागाच्या कारवाईविरोधात आंदोलन. नेते संजय महाकाळकर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा. चंद्रपूर महानगरपालिकेचा काँग्रेस गट नोंदणीवरून वाद. जंग में जाने वाले घोडे बारातों में नहीं नाचा करते. काँग्रेस नेत्या प्रतिभा धानोरकर यांचं स्टेटस चर्चेचा विषय. ठाण्यामध्ये महापौर उपमहापौर पदभार सोहळा. सोहळ्याच्या दरम्यान ठाण्यामध्ये मोठा जल्लोष. ढोल ताशा वाजवत फटाके फोडत जल्लोष. तर एकीकडे अजितदादांच्या निधनाचे बॅनर तर दुसरीकडे जल्लोष. मीरा भाईंदरमध्ये मराठी समिती मनसेचं आंदोलन. अमराठी महापौर दिल्याच्या विरोधात आंदोलन. आंदोलनाआधीच मराठी समितीच्या पदाधिकाऱ्यांना नोटिसा. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाला वेग. पालघरच्या आंबेसरी येथील 454 मीटरचा बोगदा ब्रेक थ्रू पूर्णत्वास येणार. ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी कर्मचारीही उत्सुक. अमेरिकेनं टॅरिफ कमी करता चुलथा बालत. सोने चांदीच्या भावात मोठी उसळी. 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1,48,000 रुपयांवर तर चांदीचा दर 2.5 लाखांच्या पार. नाशिक जिल्हा न्यायालयामध्ये वकील न्यायाधीश आमने सामने. न्यायाधीशांच्या कथित मनमानी कार्यपद्धतीच्या विरोधात वकिलांचं काम बंद आंदोलन. शेअर मार्केटमध्ये मोठी उसळी. निफ्टी 700 अंकांनी वाढला. सेन्सेक्स 2,500 अंकांनी वधारला. डॉलर ₹1.10 स्वस्त. अकोल्यामध्ये सोपेनाथ महाराजांच्या यात्रेमध्ये निखाऱ्यांवरून चालण्याची परंपरा. साकडं पूर्ण करण्यासाठी मळसूर गावात देवाचं लग्न. या उत्सवाच्या निमित्तानं भक्तांकडून अग्निपरीक्षा. गडचिरोलीमध्ये रस्त्याचं काम 42% कमी दरानं मिळवल्यानं कामाच्या दर्जावर आक्षेप. काँग्रेसच्या नगरसेवकांनी रस्त्याचं काम बंद पाडलं. हिंगोलीतील सेनगाव तहसील कार्यालयाच्या समोर नागरिकांचं उपोषण. जमिनीच्या मालकी हक्क भूखंड नोंदणीच्या मागणीसाठी ग्रामस्थांचं आता धरणे आंदोलन. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मतदान आणि सीटीएटी एकाच दिवशी. प्रशासनाची तारेवरची कसरत. ऐनवेळी इतर विभागांतील कर्मचारी नियुक्त करून त्यांना तातडीनं प्रशिक्षण द्यावं लागणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीस खात्यातून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचं वेतन कपात थांबवण्याची मागणी. यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांकडून खंडपीठात याचिका दाखल. छत्रपती संभाजीनगरमध्ये शालार्थ घोटाळा प्रकरणी अनियमित नियुक्त्या देणाऱ्या संस्था चालकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश. छत्रपती संभाजीनगरमध्ये 8 डीपी रस्त्यांवरील अतिक्रमण. महापौर उपमहापौर निवडीपूर्वी हटवण्याचा निर्णय. अतिक्रमण हटाव मोहिमेला विरोध केल्यास नगरसेवक अपात्र ठरणार. सांगलीमध्ये चिंचली मायाक्का देवीच्या यात्रेला सुरुवात. लाखो भाविक यात्रेसाठी दाखल. ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील प्रस्तावित लोहर डोंगरी खाणीच्या विरोधात ऑनलाईन जन आंदोलन तीव्र. खाणीच्या विरोधात ऑनलाईन मोहिमेला 10,000 स्वाक्षऱ्यांचा पाठिंबा. वाशिममध्ये दारूबंदीच्या संदर्भात मतदान. गावातील महिला आणि ग्रामस्थांच्या ठोस मागणीवरून मतदान घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. 9 फेब्रुवारीला सकाळी 8 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत होणार मतदान. पुण्यात लाडकी बहीण योजनेमध्ये 1,201 पुरुष लाभार्थी. 2.25 लाख महिलांची होणार पुन्हा एकदा पडताळणी. पुण्यात कमांड हॉस्पिटलची जबाबदारी मेजर जनरल सुनील मोहन यांच्याकडे. जनरल सुनील मोहन यांनी स्वीकारला कार्यभार. यवतमाळमध्ये राजर्षी शाहू महाराज योजनेमध्ये ग्रामीण कलाकारांची पंचायत समितीमध्ये मुलाखत. योजनेच्या अंतर्गत दरमहा 5,000 रुपयांचं मानधन मिळणार. यवतमाळमध्ये कुपोषित बालकांसाठी मोफत आरोग्य शिबिर. 250 बालकांना प्रोटीन पावडर आणि पोषक वस्तूंचं वाटप. छत्रपती संभाजीनगरमध्ये घनकचरा संकलनासाठी 380 विशेष डिझाईनच्या घंटागाड्या लवकरच सेवेत येणार. घनकचरा संकलनासाठी वेस्टर्न इमॅजिनरी ट्रान्सकॉन कंपनीला निविदा.
कुसुमाग्रज प्रतिष्ठानची गोदावरी गौरव पुरस्कार जाहीर 10 मार्च रोजी रावसाहेब थोरात सभागृहामध्ये पुरस्कार वितरित केले जाणार। सन्मान चिन्ह आणि 21,000 रुपये रोख दिले जाणार। अंधेरी पश्चिमेतील लोखंडवाला परिसरामध्ये मेट्रो प्रकल्पाच्या कामानं मोठा गोंधळ। 2023 पासून एका अंतर्गत रस्त्यावर जड गर्डर, सुमारे 350 मीटरचा रस्ता आणि 2 लेन बंद। सोलापुरात निवडणुकीचं साहित्य केंद्रावर नेण्यासाठी 351 बसगाड्यांची सुविधा। जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी 2758 केंद्रांवर पार पडणार मतदान। केंद्र शासनाच्या जलजीवन मिशनला निधीची टंचाई, प्रशासनाकडून सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी आतापर्यंत 700 प्रस्ताव। 12वीच्या परीक्षेपूर्वी प्रशासकीय घोळ कायम। नागपूरमध्ये विद्यार्थ्यांचं 12 किलोमीटर अंतरावर परीक्षा केंद्र। शांतीनगर परिसरातील 96 विद्यार्थ्यांना दूरचं परीक्षा केंद्र। यवतमाळच्या परसोडीमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थी संचालित आनंदी मुलांची बचत बँक उपक्रम। बालवयातच बचत बँकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जबाबदाऱ्यांचा अनुभव। 10वीच्या परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही बसवले जाणार। पारदर्शकता, शिस्त आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचा निर्णय। शिक्षण विभागाच्या वतीनं 13 सदस्य विशेष समिती देखील स्थापन। JEEच्या सत्र 2 साठी नोंदणीची प्रक्रिया सुरू। विद्यार्थ्यांना 25 फेब्रुवारीला 9 वाजेपर्यंत करता येणार अर्ज। 2 ते 9 एप्रिलच्या दरम्यान परीक्षा होण्याची शक्यता। विद्यापीठांच्या परीक्षांचं सुधारित वेळापत्रक जाहीर। 23 ते 25 फेब्रुवारीच्या दरम्यान होणार परीक्षा। निवडणुका आणि अजितदादांच्या निधनानंतरच्या शासकीय दुखवट्यामुळे परीक्षा पुढे ढकलल्या। वर्ध्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी दाखवली चित्तथरारक प्रात्यक्षिकं। तळेगावातील इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिकं दाखवत उपस्थितांची मनं जिंकली। वर्ध्यामध्ये भाजपची VBG रॅमजी जिल्हास्तरीय कार्यशाळा, तर प्रदेश समिती सदस्य आमदार राजेश बकाणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित। वर्ध्याच्या सेवाग्राममध्ये राज्यस्तरीय कवी संमेलन। 27 जिल्ह्यांमध्ये 77 कवी कवयित्रींचा संमेलनामध्ये सहभाग। वृक्ष संवर्धनासाठी 3 महत्त्वाचे ठराव। माडा विविध वसाहतींमधील 120 घरं विकणार। प्रथम येणाऱ्यास प्राधान्य। घराची कमीत कमी किंमत 31 लाख असणार। दक्षिण मुंबईतील 12,000 इमारतींची होणार तपासणीतून अतिधोकादायक इमारतींचा शोध घेण्याचा म्हाडाचा निर्णय। एप्रिलपासून तपासणी सुरू केली जाणार। मुंबईत हवेची गुणवत्ता पुन्हा एकदा ढासळली। शहराचा सरासरी AQI पुन्हा 141 वर। अनेक भागांमध्ये धुक्याची चादर। कोल्हापुरातील जयंती नदीला नाल्याचं स्वरूप। 4000 टनांपेक्षा अधिक फ्लोटिंग मटेरियलचा कचरा। कचऱ्यामध्ये सर्वाधिक प्लास्टिक बॉटल्स, पिशव्यांचाही समावेश। वर्ध्यामध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून काळी फीत बांधत आंदोलन। केंद्रीय अर्थसंकल्पात अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ न केल्यानं निषेध। यवतमाळमध्ये अंगणवाडी सेविका आक्रमक। लाडकी बहीण पात्रता तपासणीवर बहिष्कार। काळी फीत लावत अंगणवाडी सेविकांचं आंदोलन। वर्ध्यामध्ये 25 गावांचा आगामी निवडणुकांवर बहिष्कार। दहेगाव, गोसावी ते केळझर रस्त्याच्या दुरावस्थेवरून गावांचा जिल्हा परिषद निवडणुकीवर बहिष्काराचा निर्णय। अमेरिकेने भारतावर लावलेला टॅरिफ हटवला। पंतप्रधान मोदींनी ट्विट करत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे मानले आभार। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मैत्रीचा विजय। अमेरिकेनं भारतावरील टॅरिफ कमी केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची एक्सपोस्ट। नवी दिल्लीत मोदींच्या नेतृत्वात एनडीएची महत्त्वाची बैठक। अमेरिकेसोबतच्या व्यापार कराराबद्दल पंतप्रधान मोदींचा बैठकीत सत्कार। मणिपूरमध्ये सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू। मणिपूर विधिमंडळ पक्षनेत्याच्या निवडणुकीसाठी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुग यांची नियुक्ती। तर मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवटीची मुदत पुढच्या आठवड्यामध्ये संपणार। व्हॉट्सॲप वापरण्यासाठी आता मोजावे लागणार पैसे। व्हॉट्सॲप लवकरच पेड सबस्क्रिप्शन योजना सुरू करण्याच्या तयारीमध्ये। बीडमध्ये मुबलक पाऊस पडल्याने मोठ्या प्रमाणात ऊस लागवड। मात्र ऊस कारखाने वेळेवर घेऊन जात नसल्यानं शेकडो हेक्टर क्षेत्रावरील ऊस शेतामध्येच। ऊस उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली। वर्ध्यात कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीची आवक वाढली। तुरीला 7,550 ते 8,355 रुपये प्रति क्विंटल दर। शेतकऱ्यांचा तूर काढणीला वेग। हिंगोलीमध्ये हळदीची आवक वाढली। हळदीला 15 रुपये क्विंटलचा भाव। लोकशाही मराठी
ऐका, पहा, जागरूक रहा.